मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी रेल्वेची मंजुरी, कोकणातल्या प्रवाशांची मोठी सोय। आणि ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण पदकांची भर। मुष्टियुद्धात प्रीती पवार आणि जस्मिन नंबोरिया यांनी पटकावलं सुवर्ण पदक। नमस्कार, 4:30च्या या बातमीपत्रात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपले सर्वांचं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यातल्या भोगमपूर इथल्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण केलं। यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। या विमानतळाच्या उभारणीसाठी 5,000 कोटी रुपये खर्च आला आहे। त्यांच्या हस्ते 17,900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं। याशिवाय आंध्र प्रदेशातल्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन सुविधेचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। देशाच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा वेगवान विस्तार अधोरेखित करत 2014मधल्या 74 विमानतळांवरून देशातल्या विमानतळांची संख्या आता 166 पर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान म्हणाले। उडान योजनेनं हवाई प्रवास सामान्य जनतेच्या आवाक्यात आणला असं सांगून या योजनेचा दुसरा टप्पा नुकताच जारी झाला असून यामुळे प्रादेशिक दळणवळण अधिक बळकट होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तक देश में केवल 74 एयरपोर्ट ऑपरेशनल थे। आज ये संख्या 166 है। एक समय था जब हवाई उड़ानें सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी। एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं। 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है, हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है। दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकातल्या म्हैसूर इथल्या श्री रामकृष्ण आश्रमातल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं। नवी दिल्लीत